जयंतीनिमित्त गीतासार ऐकून गीता गान मधुर मन विसरे जगजंजाळ। गीता ज्ञानाचे भांडार कथली गीता कृष्णे पार्था मोहाचा तू त्याग करी सौख्याचा संसार करी। प्रथमाध्यायी सैन्य पाहुनी अर्जुन मोहित झाला म्हणून द्वितीयाध्यायी त्याने सांख्य योग तो वदला। अचिरावे तत्वाला देह विनाशी शोक कशाशी उठ घेई तू चाप करी सौख्याचा संसार करी। कर्मा वाचून रासी कैसा प्रकृती घे करोनी यास्तव विहिता विहित कर्माते करी फल आशा त्यजुनी। कथिती सर्या प्रकरणी चौथाध्यायी अनंतशायी कर्म ब्रह्म रूप मनी धरी सौख्याचा संसार करी। कर्मयोग संन्याशी एकच कथिले सिद्धांताचे समदृष्टीचे ब्रह्मी रंगले साचे कृतकृत्याचे। पंचम अध्यायाचे साधायास योगाभ्यास षष्ठाध्यायी कथी हरी सौख्याचा संसार करी। ज्ञान विज्ञान विज्ञाना त्यजुनी माईक जगदोत्पत्ती त्रिगुणात्मक माया दुस्तर तरती शरण जेती। सप्तमी भगवत उक्ती कथी आठव्या ते सतत चिंतने मृत्यू समयी पावतो हरी सौख्याचा संसार करी। भक्त अनन्य जीव लग माझा मी त्यांचा कैवारी हो का शूद्र वैश्य अथवा नारी मम पदीचे अधिकारी कथी नवव्यात मुरारी। दहाव्याध्यायी अनंतशायी वर्णी विभूती कितीतरी सौख्याचा संसार करी। अकराव्यात विश्वरूपात अर्जुन पाहता झाला अंत न बघता भयंकर काळाच्या काळाला जगशासन कृत्याला। भक्ती सोपा भगवत रूपा 12वा हृदय धरी सौख्याचा संसार करी। तू क्षत्रिय नवे क्षेत्र योगत 13व्या मध्ये कथिला शरीर क्षेत्र जाणे जाला तो क्षेत्र ज्ञानी वदला मग प्रकृती पुरुषाला। 14व्यात त्रिगुण वृत्तांत गुणातीत परिगाय हरी सौख्याचा संसार करी। वेदांचे जे परम गुह्यते कथिले 15व्यात क्षराक्षराहून विभिन्न मजला पुरुषोत्तम म्हणतात केवळ अभिधानात। 16व्यात सभाग्य पार्थ दैवी संपत्ती श्रवण करी सौख्याचा संसार करी। उपदेशी श्रोतात्रय भागा 17वे अध्यायी गुणानुसारे वर्ते श्रद्धा राजस तामस पाही हो सात्विक अनुयायी। तो 18वा ध्यानी धरावा टाकून सर्व ही हरिवरी सौख्याचा संसार करी। ऐकून भगवंताच्या वचना अर्जुन सावध झाला चूडामणी ज्ञानेश सेवित्या अमृत वचनाला। गीता तात्पर्याला जेथे नर नारायण ते भाग्य विजय श्री सतत करी सौख्याचा संसार करी।